जोहार, जय आदिवासी, जय भीम, जय शिवाजी. ते दिलं नाही. त्यांनी काम केलं कधी? शुक्रवारी रात्री, शनिवारी बंद, रविवार बंद. माणूस जाणार कुठे आणि हातोडा चालवणार सोमवारी. मग माणूस स्टे घेणार कधी? म्हणून त्याला कोणी नोटीस कोणाला दिली नाही. तुम्हाला माहिती ना, हा इनलिगल, हा यांनी अतिक्रमण केलं तर त्याच्या नावाने नोटीस काढली ना. मग ती नोटीस त्याला बजवा, तुम्ही जाऊन त्याच्या हातात द्या. तो काही तर त्याचा मार्ग घेणार. भले काहीतरी कर्ज बाजार करून तो इस्टेट घेऊन येणार त्याच्यावरती की भाई आज काम धंदा काही नाही. सगळ्यात पहिलं घर असला तर तुम्ही त्याचं जेवण बनवून खाऊ शकतो, या तुम्ही घरात मध्ये तुम्ही आपल्या पोराबाळांना सुरक्षित ठेवून त्याला कामावर जाऊ शकता तुम्ही. बोरीवली पूर्व में स्थित संजय गांधी नेशनल पार्क के अंदर आदिवासी पहाड़ों में वन विभाग द्वारा अतिक्रमण निष्कासन की लगाई गई नोटिस के खिलाफ आदिवासी समाज में भारी आक्रोश देखा जा रहा है. आदिवासी समाज के लोगों ने इस अतिक्रमण निष्कासन कार्रवाई का कड़ा विरोध करने का निर्णय लिया है. इसी को लेकर के रविवार शाम को चिंचपाड़ा मैदान में आदिवासी समाज के लोगों की एक मीटिंग हुई. इस मीटिंग में सभी लोगों ने एकजुटता से इस अतिक्रमण निष्कासन कार्रवाई का कड़ा विरोध करने का सोमवार को निर्णय लिया है. सुरेश बनगा नोटीस लावलेली आहे, काय सांगणार तुम्ही? त्या नोटीस संदर्भात मला एवढं सांगायचं आहे की ही नोटीस आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बोरिवली किंवा पूर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे येण्या अगोदरपासून आम्ही इथे राहत आहोत. आमच्याबरोबर जे आमचे बंधू भगिनी राहत आहेत त्यासुद्धा इथे आमच्या सोबत आहेत. त्यांनाही कमीत कमी 20-25 वर्ष झालेली आहेत, 30 वर्ष झालेली आहेत. तर आम्ही इथून कुठेही जाणार नाही. आम्हाला इथेच कुठेतरी एका साईडला द्या, आमचं पुनर्वसन इथेच करा. आणि हे ते होणारही होतं, परंतु ते केले नाही त्यांनी. आमचे वाढ वडिलोपार्जित आमचे जन्म इथे घरी झालेले आहेत. आमची मेलेली माणसं आजोबा पणजोबा यांना सांगायलाच नेऊन झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर डेथ सर्टिफिकेट मागाल तर आमच्याकडे मिळणार नाही. आमचा जन्म पण मिळणार, जन्मदाखला पण मिळणार नाही. म्हणून सांगतो की आमच्याबरोबर जे राहणारे जे आहेत बंधू, आदिवासी असो बिगर आदिवासी असो, 15-20 वर्षापासून 30 वर्षापासून, त्यांनाही आमच्याबरोबरच सामावून घ्यावं आणि आमचं पुनर्वसन इकडेच करावं. हे असं यासाठी जमा झालेले आहेत की काही वन अधिकारी लोक आमच्या स्थानिक रहिवासी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीच्या हद्दीत राहणारे आपले सर्व आदिवासी व रहिवासी यांची दिशाभूल करून जे नोटीस यांनी बजावण्याचं चालू केलेलं आहे, त्या नोटीसच्या अंतर्गत यांच्या रहिवाशांवरती मोठी भीती निर्माण झालेली आहे. हे कोणाकडून नोटीस बजावली गेली आहे आणि कधी बजावली गेली? ही नोटीस आम्हाला एन लोकांनी पहिलं बॅनर नोटीस लावलेलं आहे. त्या बॅनर नोटीसमध्ये असं त्यांनी नोंद केलेलं आहे की चांदोलीवाले लोकांना तुम्ही तोडणार आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी येऊन रात्रीच्या 6-7 वाजताच्या दरम्यान काळोखमध्ये हे लोकांनी हा पेपर नोटीस लावलेला आहे. ते पेपर नोटीस असं आहे की पेपर नोटीस तुम्ही इंडिव्हिज्युअल जाऊन तुम्ही ज्यांचे नाव आहेत त्यांना देण्यात यावं. कारण की त्याचा पण ते पाठपुरावा करतात. आणि पेपर नोटीसला एक टाईम पिरियड असतो, 6 महिने, 3 महिने, 1 महिना आणि लास्टलाच 15 दिवसाचा हा कालावधी असतो. ते कालावधी न करता या लोकांनी शुक्रवारी रात्री ही पेपर नोटीस लावलेली आहे. आणि त्या पेपर नोटीसच्या आतमध्ये त्यांना माहिती आहे की शुक्रवार गेला, शनिवार बंद, रविवार कोर्ट बंद, हे लोक कुठं जाऊ शकत नाही. आणि सोमवारी 19 आणि 20 त्याच्यानंतर वाढीव केला, 19 ते 28 तारखेपर्यंत हे लोक तोडक कारवाईचं काम चालू करत आहेत. आता तुम्ही सांगितलं आहे पोलीस प्रोटेक्शनसाठी ते पत्रव्यवहार केलेला आहे, त्याच्याबद्दल पोलीस प्रोटेक्शनसाठी आता माहिती आहे आपले आदिवासी समाज आहेत, इतर समाज आहेत, आदिवासी रहिवासी सगळे आपण पूर्वीपासून एका सोबत राहायला आले आहेत. आणि आम्ही कधी पण जातभेद करत नाही आहे. कारण की हा
जंगलमध्ये वनामध्ये राहणारा हा आमचा भाऊ बहीण, आमचे आईबाप, माझे मित्र परिवार हे आमचे सगळे सोबतले आहेत. कारण की आम्ही लोकांनी दहीहंडी पण केलेली आहे, गरबा पण केलेला आहे, दिवाळी पण केलेली आहे, दसरा पण केलेला आहे आणि आमच्या आदिवासीचा नाच मेळावा पण सोबत केलेला आहे. तर आम्ही लोकांनी, आणि दुसरी गोष्ट इकडे आमची एक मयत पण झाली तर आम्ही सगळं एकत्र होऊन आमचा सगळं परिवार समजून आम्ही लोक त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि आम्ही याच्यामुळे आम्ही इकडे जातपात पाळत नाही आणि आपला सगळा परिवार आम्ही सोबत एकत्र आहे. त्यांच्यावर आज अत्याचार होत आहे तर ते समजलं आमच्यावर होत आहे. अगर त्यांच्यासाठी ते आमच्यासाठी धावणार तर आम्ही त्यांच्यासाठी धावणार. म्हणून आम्ही एकत्र सोबत होणार आणि यांना जाब विचारणार. सरकार आणि प्रशासनाकडे काय तुमची मागणी आहे? सरकार प्रशासनाकडे आमची हीच मागणी आहे की हा वन हक्क मध्ये 2006चा वन हक्क कायदा, हा वन हक्क समिती या वन हक्क गठीत करण्यासाठी याच्यामध्ये असं कायदा निर्माण आहे की वनामध्ये राहणारा चाहे तो कोण पण असू दे, आदिवासी तर आहेच, पण आदिवासी सोबत जो 15 वर्ष ज्यांना कालावधी राहण्यात इकडे आलेला आहे तो पण तिकडचा वनाचा भूमिपुत्र झालेला आहे. हा त्याच्यामध्ये वन हक्काचा ॲक्टमध्ये हा कायदा नमूद आहे. हे कोणी पण वाचू शकते. सरकार जे आहेत आता वन अधिकारी ते कायदा वाचा आणि नंतर आमच्यापर्यंत या. मीरा देवराम पुजारी. इकडे नोटीस लावलेली आहे तुमच्या घर तोड्यासाठी, काय सांगणार तुम्ही? आम्ही सांगणार की तुम्ही आम्हाला जे का तुमची माहिती देत नाही तर आम्ही मान्य कसं करणार? आम्हाला आमची इथे पिढी जन्म गेलेला आहे पोराबालांचा, आम्ही बाहेर जाणार नाही. आम्हाला चांगल्यापणाने इथे कुठेतरी द्या, आम्हाला मान्य आहे, आम्ही इथेच राहू. प्रकाश वरठे. इकडे नोटीस लावलेली आहे, काय सांगणार नोटिसाबद्दल तुम्ही? ते आम्हाला माहीतच नाही लावलेलं, ते लोकांनी रात्रीचे 1-1:30 वाजता लावलं आणि आम्हाला माहित नाही. सकाळी उठून आम्ही बघतो ते. तुमची काय मागणी आहे? आम्हाला बोलतात तसंच निघून जावा, तुमचं घर तोडणार. मग आम्ही पिढी इथं राहिलेली आहे माणसं, आम्ही आदिवासी भांडी काम करून आम्ही खातो. मग लगेच असं बाहेर कसं निघून जाणार? आम्ही आमचं तोडवा घरा तरी पण आम्ही तिथंच राहणार. आम्ही कुठंच जाणार नाही आहे बाहेर. आम्हाला काय पण करणार, कारवाई करा, काय पण करा, पण आम्ही तरी पण तिथे जाग्यावरच राहणार आहे. हा. योगेश सावक. काय म्हणणं आहे योगेश तुमचे? मी इथे जन्मापासून राहतो आणि माझे आजोबाचे आजोबा इथे जन्मापासून राहत आहेत आणि माझ्या आजोबांना रूम भेटले पण आम्हाला भेटली नाही. तर हे आम्हाला नोटीस देणारे कोण? आणि इथून माझ्या आजोबांच्या आजोबापासून शेती करतायत. त्याच्यानंतर हे नॅशनल पार्क बांधलं. नॅशनल पार्क बनण्याच्या आधी इथे सर्व आदिवासी शेती करायचे. तर हे आम्हाला इथून काढणारे कोण आहेत? वर्मा. काय सांगणार आहे तुम्ही? नोटीस आता लावलेली ही आहे. नोटीस लावले, एका घरामध्ये 4 फॅमिली किंवा 3 फॅमिली असेल तर एका घरामध्ये कशी माणसं राहणार? चांदवले दिले तर अचानक नोटीस लावले 2-3 वाजता, तर आम्हाला कसं माहिती पडणार? आमची पिढ्यानपिढी 25-30 वर्ष आम्ही इथंच गेले, आम्ही बाहेर इथून जाणार नाहीत. नाडगे. काय म्हणणं आहे तुमचे, सांगा. चांदोलीला रूम घेतली आहे पण सासू सासऱ्यांनी घेतलेली आणि त्यांचे 4 मुलगे आहेत, ते कुठे राहणार? 4 मुलगे. हे लोक बोलतात तुम्ही निघून जा, एका रूम मध्ये राहा. ते एका रूम मध्ये कसे राहणार सर्व परिवार? आता मुलांची मुलं, त्यांची पण 18-18 वर्षाची, कुणाची 20 वर्षाची मुलं, त्यांची पण 4-4 मुलं झाले, ती कशी राहणार असं एवढ्याशा रूम मध्ये? आणि हे लोक तुम्ही एका रूम मध्ये सांगतात की पूर्ण परिवार जावा. मग पूर्ण परिवार कसा जाणार? मुलांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं कसे जाणार एका रूम मध्ये? कधीपासून राहत आहे तुम्ही लोक इकडे? माझी सासू सासरा पूर्वीपासून राहतात, त्यांचा जन्म इथलाच आहे. आमचं गाव पिढी इथेच गेलेली आहे त्यांची.